आता आपण आळकोटीमध्ये आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही जे घर पाहत असाल, हे जे घर आहे हे भंडारी कुटुंबाचं घर आहे. आणि या कुटुंबातील 2 विद्यार्थिनी आळेफाटा येथील सह्याद्री करिअर अकॅडमी या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशिक्षणासाठी जात होत्या. आणि जी 2 मुलींपैकी एक मुलगी जी आहे ती गेल्या वर्षभरापासून जात होती, तर दुसरी जी मुलगी आहे ती साधारणतः महिना 1.5 महिन्यापासून त्या ठिकाणी जात होती. आणि ह्या तिन्ही बहिणी, ह्या ज्या 5-6 बहिणी आहेत त्यांच्यापैकी ह्या ज्या 3 बहिणी आहेत ह्या नॅशनल प्लेयर आहेत. आणि आपण जर त्यांचं घर पाहिलं तर घर अतिशय छोटं आहे, परंतु घरामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काही गोष्टी, म्हणजे तुम्ही देखील लावा कॉल, की इतकी मेडल त्यांचे आहेत की ठेवायला जागा नाही. परंतु एक दुर्दैवी घटना खरं तर ह्या बहिणी आहेत. त्यांच्यातील जी बहीण आहे, आपण जर मेडल पाहिलं तर पत्र्याचं एक साधं घर आहे, परंतु मेडल जर पाहिले तर संपूर्ण घरभर मेडल आहेत. इतकी गुणवत्ता खरं तर या सगळ्या बहिणींमध्ये होती. याच्यामध्ये साक्षी असेल, भाग्यश्री असेल, आणि त्यांची जी एक मोठी बहीण होती ती आता पोलीस दलामध्ये नुकतीच भरती झाली. आता तिच्याही पावलावर पाऊल ठेवून खरं तर साक्षी आणि भाग्यश्री ज्या ह्या दोघी बहिणी आहेत यांनी देखील पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आणि ते स्वप्न घेऊनच खरं तर त्या आळेफाटा येथील सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. परंतु तिथे गेल्यानंतर त्यांपैकी जी तिची बहीण आहे भाग्यश्री, खरं तर तिच्या नशिबात काहीतरी दुसरंच वाढवून ठेवलं होतं. तिथे गेल्यानंतर तिथले जे शिक्षक आहेत त्यांनी तिला वैयक्तिक कारणावरून अतिशय मानसिक टॉर्चर केलं. गेले खरं तर महिने 1.5 महिने हे सगळं टॉर्चर सुरू होतं, परंतु अखेरीस तिला हे टॉर्चर सहन झालं नाही. आणि काल तिने त्या ठिकाणी जी राहत होती त्या ठिकाणी खरं तर तिने गळफास घेऊन आपलं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे. खरं तर एका गुणवान मुलीचा असा दुर्दैवी अंत होणं ही खरंच खूप शरमेची बाब आहे. आता नेमकी ही जी काय घटना आहे, ती भाग्यश्रीची जी बहीण आहे जी तिच्यासोबत त्या ठिकाणी अकॅडमीमध्ये होती, साक्षी, आपण तिच्याकडनं ही जी घटना आहे ती सविस्तर जाणून घेणार आहोत. साक्षी, नेमकी काय झालं होतं कालच्या दिवस आणि नेमकी काय घटना होती ती सगळी? काल सकाळी मी आणि माझी बहीण सह्याद्री करिअर अकॅडमी आळेफाटा या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे आम्ही रोज प्रशिक्षणात जातो. ती गेल्या 1 वर्षापासून तिथं प्रशिक्षण घेते. तुम्ही दोघी? हो. आणि मी गेल्या 1 महिन्यापासून. तर आम्ही काल गेलो आणि ती ज्युनियरला बसते, मी ज्युनियरला बसते आणि ती सिनियरला बसते. तर तिचा क्लास दुसरा होता आणि माझा दुसरा. तर आमचे क्लासचे मयूर डुंबरे सर यांनी शनिवारी आम्ही दर शनिवार आम्ही गावी येत असतो हे सरांना माहीत आहे. तसेच ह्याचप्रमाणे आम्ही ह्या शनिवार रविवार देखील आम्ही गावी आलो, तरी देखील सरांनी तिला उभे केले आणि तिच्यासोबत समवेत अजून बाकीच्या 5-6 मुलांनाही उभे केले. परंतु तिला एकटीलाच टार्गेट करून भंडारीताई असं बोलत तिला एकटीला सर बोलत होते आणि तिच्या पर्सनल गोष्टीवरनं पण तिला बोलले, ग्राउंडला का आली नाहीस, दबक्या पावलांना कुठे गेली होतीस तू तुझ्या बहिणीला कुठे घेऊन गेलीस, सांग सगळ्यांना, मला माहिती आहे चांगलं तू कुठे गेलीस, असं तसं बोलत होते. अजून पण तिला सर बोलले, त्यामुळे ती रुसून रूमला निघून गेली. आणि ज्यावेळी ती रूमला गेली त्याच अगोदर सर तिला बोलले, हे तिने माझी मोठी बहीण शीतल दीदी तिला सांगितलं मेसेज करून की सर मला लय बोललेत सगळ्यांसमोर, माझी इज्जत घालवली आणि सगळे क्लासमधले मला हसत आहेत आणि मी नाही राहणार आता ह्या अकॅडमीमध्ये, मी दुसरीकडे ॲडमिशन घेईल, मी जाणार आहे. दीदी म्हणली काय झाले सांग, तर ती म्हटली तू सरांना विचार कॉल करून काय झाले आहे. मग माझ्या मोठ्या बहिणीने सरांना कॉल केला की सर तुम्ही भाग्यश्रीला काय बोललात, ती रडत होती. सर म्हटले मी कुठे तिला काय चुकीचं बोललोय, ती क्लास करून ती ग्राउंडला आली नाही शनिवारी, एवढंच बोललो आणि तिच्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं, त्यामुळे तिला बोललो मी. आणि त्यामुळे का पोलीस स्टेशनला जावं? काय विषय होता पाठीमाग? गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही तिघी पण राष्ट्रीय खेळाडू आहोत. तर आमच्या समवेत नवनाथ बाचकर हा देखील प्रॅक्टिस करायचा आणि तो आणि ती दोघं पण तिथे सोबतच होते अकॅडमीमध्ये त्या, पण तो ह्या वर्षी पोलीस झाला आहे. तर आमची आधीपासून ओळख होती, त्या कारणाने ती त्या मुलासोबत मैत्री होती त्याच्यासोबत. तर ते दोघं बोलायचे
त्यानंतर ना तिला असं वाटलं की तो ह्या वर्षी पोलीस झालाय तर मी देखील व्हायला पाहिजे ना, म्हणून ती त्याला असं म्हटली की आपण बोलायला नको, पण ते त्याला वाटतं मान्य नव्हते. त्यामुळे तो असं म्हटला की नाही नाही तू बोल, मी उलट तुला हेल्प करल, कसा स्टडी करायचा काय. पण तिला तो नको होतं, त्यामुळे तिला असं वाटलं की मी पोलीस स्टेशनला गेले आणि ह्याला जर घाबरवलं तर हा घाबरेल आणि मग असं बोलणार नाही, या कारणाने ती पोलीस स्टेशनला गेली होती. तिने तिथे जाऊन काही केलं नाही. तिथले जे कर्मचारी होते सगळे पदाधिकारी, त्यांनी त्या दोघांना समजून सांगितलं की असं काही तुम्ही करू नका वगैरे. आणि त्या मुलाच्या विरुद्ध कंप्लेंट देण्यासाठी गेली होती. हो, फक्त कंप्लेंट वगैरे दिली नाही तिने, फक्त गेली तिथं. तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं म्हणून ती तिथे गेली. पण तिथल्या सरांनी तिला समजून वगैरे सांगितले आणि विचारले की तुम्ही दोघं पण एकाच अकॅडमीमध्ये आहात, तुमचे शिक्षक कोणी. तर त्यावेळी त्यांनी मयूर डोंबरे सरांचं नाव सांगितलं आणि त्यांना तिथं बोलवून घेतलं. तिथं बोलून घेतल्याच्या नंतर ना त्यांना पण सांगितलं की सर आता यांना समजून सांगितलं आहे, हे असं काही करणार नाहीत आणि परत जर असं काही जर तुमच्या अकॅडमीमध्ये काही जर झालं आणखी असं काही की तुम्ही आम्हाला येऊन सांगा. आणि तिथून ते सगळं जे काही झालं होतं ते सगळं ते सॉल्व्ह करून तिथनं निघून गेले होते. परत त्या मुलाचा काही कॉन्टॅक्ट आला नाही. आणि त्याच कारणावरनं सर तिला कायम असं टॉर्चर करायचे, त्याच्यावरनं बोलायचे पर्सनल गोष्टीवरनं की तुझं लक्ष कुठं असतंय, ग्राउंडला येत नाहीस, ग्राउंडच्या वेळेत तू ग्राउंडला यायचं, बाकीचे कुठाने करायचे नाही, असं तसं तिला त्या गोष्टीवरनं बोलत होते. असं बऱ्याच वेळा झालं, 2-3 वेळा. तर तिने सोडून दिलं. पण काल तिला खूपच सर बोलले, त्यामुळे ती रागाच्या भरात तिने खूप टोकाचं पाऊल घेतलं. तिने असं नव्हतं करायला पाहिजे, पण त्यावेळी तिने असं केलं. त्याच वेळेस तिने दीदीला पण मेसेज करून ठेवलेला आणि ज्या मुलामुळे सर तिला बोलायचे त्या मुलाला पण मेसेज केला की सर मला आज लय बोललेत आणि मला आता काही जगायचं नाही, मी मरणार आहे, असे त्याला पण मेसेज केले तिने. ते प्रूफ आहेत सगळे. आणि मला असं वाटतं की तिने असं चिठ्ठी वगैरे पण लिहिली असेल, कारण तिला असं लिहायची सवय होती की कधी काही जीवनात चांगलं झालं वाईट झालं ती लिहून ठेवायची. मग तिने मेसेज केले तर त्या अनुषंगाने तिने चिठ्ठी पण लिहून ठेवली असेल. पण झालं असं की ज्या मुलाला तिने सांगितलं की मला सर तुझ्यावरनं असं असं टोमणे देतात, बोलतात, मग त्यामुळे मी आता जीव देणार आहे. मग त्या मुलाला असं वाटलं हिने काय बरं वाईट करायला नको, म्हणून त्या मुलाने सरांना फोन केला की सर तुम्ही भाग्यश्रीच्या रूमवर जा, ती काय करते बघा, ती मला असं बोलली. त्यामुळे सर तिथे रूम वरती गेले 2 मुलांना घेऊन. त्या अगोदर तिथं कोणीच नव्हतं गेलं. तू तेव्हा तर क्लासमध्येच होती ना? हो, मी क्लासमध्ये होते. तुला त्यावेळेस कळवलं नाही? मला सरांनी सांगितलंच नाही, मला न सांगता सर परस्पर गेले. आणि सर एकटेच गेले की अजून कोण होतं? सरांसमोर 2 मुलं पण होते. आणि सर तो मुलगा असं पण म्हटलं होता का सर तिची लहान बहीण आहे त्या क्लासमध्ये, तिला घेऊन जा म्हणजे ती समजूत काढेल तिची. पण सर मला घेऊनच नाही गेले. सर त्या 2 मुलांना घेऊन गेले आणि सर स्वतः गेले. त्याच्यानंतर सर तिथं गेले आणि त्यावेळेस तिथं कोणीच नव्हतं. आम्ही ज्यांच्याकडे राहतो भाड्याने रूमला ते काकू वगैरे पण नव्हते. मग ते सरच आतमध्ये गेले रूम मध्ये आणि त्यांनी बघितलं. ते बघितल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना कॉल केला. त्यावेळेस तिने हँगिंग केलेलं होतं? हो, त्यावेळेस तिने केलेलं. पण काही समजा चिठ्ठी वगैरे तिथं काय आढळली का? तिथं तर आता सगळ्यात आधी सरच गेले होते. जरी तिने त्यांच्या विरोधात चिठ्ठी वगैरे लिहिली असेल किंवा काही, म्हणजे तुमचा असा संशय त्यांनी तो पुरावा पण त्यांनी ते नष्ट केला असेल. पण तरी जरी त्यांनी नष्ट केला असलं तरी तिचे ते मोबाईल मध्ये मेसेज केले ते पुरावे आहेत सरांच्या विरोधात की सरां मला बोलले. तुझ्या बहिणीला देखील तिने मेसेज केलेला आहे आणि फोन पण केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर सर पोलिसांना बोलवलं आणि मग तिथं त्यावेळी पोलिस आले आणि मग आमचा क्लास सोडून देण्यात आला. सरांनी आमचे दुसरे एक सर आहेत गायकर सर, त्यांना कॉल केला असेल की सर क्लास सोडून द्या, असं झालं आहे. सरांनी क्लास सोडून दिला. मी त्यावेळी क्लासवरून रूमला गेले तर मी बघितलं बाहेर सगळे पोलिस वगैरे जमा होते, सर वगैरे. मग मी वरती जाऊन पाहिलं तर तिने असं केलं होतं. मग त्यानंतर आम्ही पोलिसांची वाट बघितली. तिथं कोणीच मोठं नव्हतं. मग माझ्या घरचे भाऊन ते आले. मग ते आल्याच्या नंतर पोलिसांनी तिची डेड बॉडी खाली उतरवली आणि तिला पोस्टमॉर्टमला घेऊन गेले. पण तिला पोस्टमॉर्टमला घेऊन गेले आणि घेऊन जायच्या अगोदरच आमच्या दीदीने सांगितलं होतं की तिला सर बोलले त्या रागात तिने असं केलेलं आहे. हा आमच्याकडे एक प्रूफ होता, म्हणून आम्ही तिचं पोस्टमॉर्टम करू दिलं नाही आणि पोलीस स्टेशनला गेलो आणि सरांच्या विरोधात FIR नोंदवली. पण काल सरांच्या विरोधात FIR नोंदवली, पण आम्ही प्रूफ पण दिले सगळे. आमची पहिल्या वेळेस FIR नोंदवताना काही तांत्रिक गोष्टींमुळे FIR पहिले पेज
घेतलं नाही, फक्त दुसरंच पेज घेतलं. त्यानं त्या कारणाने आम्हाला 2 तास परत लेट केला त्यांनी. रात्री 12 वाजता आमचं एफआयआर नोंदवलं त्यांनी आणि सरांना त्यांच्या ताब्यात घेतलं. त्याच्या अगोदर ते सरांना खूप कॉल करत होते, पण सरांनी कॉल वगैरे उचललेच नाही काही. सर तिथं डेड बॉडी घेऊन जायच्या अगोदर सर तिथं निघून गेले. ज्यावेळेस पोलीस अँब्युलन्स मध्ये माझ्या घरचे सगळे आले आणि अँब्युलन्स मध्ये तिची डेड बॉडी घेऊन चालले होते, त्याच्या अगोदर सर तिथं निघून गेले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती डेड बॉडी इकडे आणत होते तेव्हा सर नव्हते तिथं. आणि सरांना नंतर लई कॉल केले. आता त्यांच्या अकॅडमीची विद्यार्थिनी आहे, तिने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी तिथं पोलीस स्टेशनला सर लोकांनी यायला पाहिजे होतं, पण ते कोणीच तिथं आले नाही. त्यांना वारंवार कॉल पण करत होते सगळे, ते कॉल कट करत होते, फोन बंद केला, ते तिथं आले नाही. नंतर वाटतं त्यांना दुसऱ्या काहीतरी कारणाने तिथं बोलवलं, मग ते तिथं आले. त्यांच्या विरोधात पुरावे तिच्या फोनमध्ये सापडले. त्या पोलिसांनी मग त्यांना ताब्यात घेतलं, आमची एफआयआर नोंदवली. मग आम्ही पोस्टमॉर्टम केलं आणि मग तिची डेड बॉडी आम्ही रात्री 1 वाजता घेऊन आलो. कशी होती एकूणच त्या अभ्यासामध्ये? तिचा अभ्यास पण एकदम चांगला होता. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून फक्त ती 2-3 मार्कावरनं राहत होती. लेखीमध्येच राहत होती. तिचं ग्राउंड आउट ऑफ होतं, म्हणूनच आम्ही सरांना ग्राउंड ऑफची सवलत मागायला पण गेलेलो. त्यावेळेस पण सर आम्हाला असेच दुसरे कुटाने करता वगैरे अशी टोमणे वगैरे देऊन आमची सवलत नाकारली. म्हणजे सतत मेंटल टॉर्चर करायचे ते. हो, त्यामुळे आमच्या इतर मुलींना सवलत द्यायचे सर. ते जर तुमची ग्राउंड चांगले, तुमची लेखी वाढवायची असेल तर तुम्ही सवलत घेऊ शकता असं त्यांना देत होते. मग आम्हाला का नाही, आम्ही तर राष्ट्रीय खेळाडू होतो म्हणून आम्ही गेलो होतो, पण सरांनी आम्हाला सवलत दिली नाही. उलट असं सांगितलं, तुम्ही इतर जास्त कुटाने करता, त्या सवलतीत तुम्ही रेग्युलर यायचं, सगळ्यांना नियम सारखेच असं पण बोलले. आम्ही तसं पण रेग्युलर जायचो आणि आमच्या घरी असं कळवलं त्यांनी की आम्ही ग्राउंडला येत नाही वगैरे. माझी बहीण म्हटली, माझ्या बहिणी तर रोज दोघी पण ग्राउंडला असतात. सर म्हटले नाही, माझ्या वेळेत नसतात त्या, असं काही पण सांगायला लागले. आणि खोटं काहीतरी सांगायचं. हो, खोटं सांगत होते. पण मग आमच्या बहिणीला आम्ही प्रूफ देत होतो की आम्ही ग्राउंडला गेलोय म्हणून. तुम्ही तिघी देखील नॅशनल प्लेअर होतात असं समजते. म्हणजे तुमची जी मोठी बहीण जॉईन झाली ती, आता ही कालची दुर्दैवी घटना झाली ती, आणि तू काय म्हणजे कशामध्ये कोणते? तिघी पण आम्ही नॅशनल प्लेअर होतो ऍथलेटिक्स मध्ये. आम्हाला तिघींना पण नॅशनल मेडल ऍथलेटिक्स मध्ये गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही तिघी करायचो. पण आता गेल्या 2 वर्षापासून 2 वर्षाच्या अगोदर माझी मोठी बहीण जॉबला लागली पोलीस दलात. त्याच्यानंतर मग मधली बहीण करत होती. मी आता गेल्या 1 महिन्यापासून पोलीस भरती करत होते. तिला वाटायचं की ती झाली तशी आम्ही दोघी देखील होईल, म्हणून आम्ही दोघी पण पोलीस भरती. किती बहिणी आहेत तुम्ही एकूण? आम्ही एकूण 6 बहिणी आहोत. आणि भाऊ? भाऊ एक भाऊ. तो छोटा आहे का सगळ्यात? हो, सर्वात छोटा आहे तो. आता हे 6 पैकी तुमची मोठी बहीण पोलीस भरतीमध्ये जॉईन झाली होती आणि बाकीच्या तयारी करत होता तुम्ही दोघे जण? हा, दोघी. म्हणजे सरांना पोलीस स्टेशनला नेलं कुठतरी किंवा त्यांना तिथं बोलावं लागलं, तो राग त्यांनी मनात धरला किंवा ज्या गोष्टीतून प्रबोधन केलं पाहिजे त्या गोष्टीचं त्यांनी भांडवल केलं आणि टॉर्चर केलं. त्या गोष्टीचं ते पर्सनल गोष्टी तिला एकट्यात घेऊन बोलायला पाहिजे होती. ती तिथं क्लासमध्ये जवळजवळ 200 ते 250 पोरं होते. सगळ्यांमध्ये त्या 5-6 मुलांना उभं केलं, मुलींना. त्यामध्ये फक्त तिचंच नाव घेऊन सर तिला बोलत होते, म्हणजे भंडारीताई असं तिचं नाव घेऊन तिला बोलत होते. त्यामुळे तिला अजून अपमान झाला तिचा आणि सगळे पोरं तिला बघून हसत होते. ती रडत सुद्धा होती. सरांनी बघितलं ती रडती, तरी देखील सर हसत टिंगल्या घेत तिची मजा घेत होते बाकीच्या मुलांसमोर. म्हणजे ती रडते तरी सुद्धा यांनी तरी देखील टॉर्चर चालूच ठेवलं. तिच्या टिंगल्या घेत होते, हसत बोलत होते, सगळे पोरं तिच्या बघून हसत होते. तिला ती गोष्ट सहन झाली नाही. त्यावेळेला तुम्ही तिथं होते का? त्यावेळी मी तिथं होते, पण मी दुसऱ्या क्लासमध्ये होते. आणि तुमची काय अपेक्षा? मला एवढंच वाटतं की ती ज्या सरांमुळे तिने हे टोकाचं पाऊल घेतलंय त्या सरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि माझ्या मयूर डोंगरे सर. आणि तुम्ही ज्या अकॅडमीत शिकत होतो त्या अकॅडमीचं नाव काय? सह्याद्री करिअर अकॅडमी, आळेफाटा. तिथं असं हिला एकटीला टॉर्चर होत होतं की अजूनही काय मुलांना होतं? नाही, म्हणजे सर असं प्रत्येकाच्या वागणुकीवरून सर प्रत्येकाला बोलत होते. म्हणजे असं पर्सनल वरनं असेल, काही पण असेल, क्लासला नाही आलास किंवा ग्राउंडला नाही आलास मग असं कर तसं कर, अभ्यास करायचा, असं प्रत्येकाला बोलायचे. पर्सनल पण बोलायचे. वैयक्तिक पातळीवर बोलायला नव्हतं पण. हा, ते पर्सनल क्लासला समजा अभ्यास नाही केला तर बोलणं हे रस्ता आहे तर ठीक आहे, पण असं वैयक्तिक गोष्टीवरनं नाही बोलायला पाहिजे. की एखाद्याला मला माहिती तुझा अभ्यास का नाही होत, तू रात्रीचा 12 वाजेपर्यंत इन्स्टा व्हॉट्सअप बघतो म्हणून तुझा अभ्यास होत नाही, असं नाही बोलायला पाहिजे सरांनी. वैयक्तिक गोष्टीवरनं सर बोलायचे. आणि त्यानंतर सर ज्यावेळेस आम्ही सरांच्या विरोधात एफआयआर नोंदवला तर त्यावेळी सरांच्या गावाकडची लोक आली आणि आम्हाला बोलली तुमची मुलगी तर गेलीच आहे, आता ती काय परत नाही येणार, मग तुम्ही त्यांचं तरी कशाला आयुष्य बरबाद करता, नाही का. मग सर ज्या मला असं म्हणायचंय ते गुन्हेगार आहेत, त्यांच्यामुळे माझी बहीण आज गेली, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे ना.
वरतून ते आम्हाला असं पण म्हटले की तुम्ही इथं हा विषय मिटवा, आपण काहीतरी पैसे वगैरे देतो तुम्हाला आम्ही. बापरे, असं कोण काहीतरी म्हटलं? त्यांच्या गावाकडचे लोक, त्यांचं गाव कोणतं? त्यांचे खामुंडे गाव. त्यांच्या तिकडचे लोक आमच्या इकडच्या लोकांना असं म्हटले की त्यांच्या घरच्या लोकांना सांगा, त्यांच्या बहिणीला सांगा, आम्ही 15-20 लाख रुपये काहीतरी देतो असे. म्हणजे आणि तुमचं विषय गरिबी आहे किंवा कुटुंबात आहे साधं हा, दिसतंय त्यांना त्याचा- माहितीये हा. आम्ही गरीब नक्कीच असू, पण आम्हाला तिचा पैशाने तिची नाही परत येऊ शकत ती, किंवा तिची तुलना पैशात नाही होऊ शकत. आम्हाला तिच्याकडून काहीच नकोय, फक्त आम्हाला न्याय हवाय. त्या सरांमुळे झाले, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहिला पाहिजे, कारण गोष्ट त्या क्लासमध्ये घडलेली. आणि क्लास का बंद झाला पाहिजे, कारण आज ते काल त्या क्लासमध्ये 200-250 पोरं होती, सगळ्यांसमवेत हे गोष्ट झाली आहे. काल ती सगळी पोरं त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन आमची मजा बघत होते की काय झाले. त्यांना विचारलं तुम्ही काय इथं आलात, तर म्हटले आमची बहिणी म्हणून आलोय. म्हटलं तुमची बहीण आहे तर तुम्ही लेखी द्या ना, तुम्हाला सर काय काय बोलले, तिला काय काय बोलले, तुम्ही या. तर कोणीच आलं नाही. मग नंतर म्हणतात आम्ही सरांच्या बाजूने आलोय. बापरे. मग सर तिथे लेखी द्यायला पाहिजे होती ना त्यांनी, तर त्यांनी तिथे लेखी सुद्धा दिली नाही, कोणच काहीच नाही बोललं. किती मग विद्यार्थी तो आहेत क्लास त्याकडे? का ठेवायचा चालू? त्या क्लासमध्ये जर एखादी मुलगी आज एखादी मुलगी त्या सरांमुळे गेलीये, उद्या का असं नाही की तू आणि एखादी मुलगी जाऊ शकते? तरुणाच्या पिढींना असं सगळ्यांसमवेत बोललेलं नाही सहन होत एखाद्याला. जर असं जर जाऊन जर उद्या जर झालं तर काय करणार आहे आपण? म्हणून अशा जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आणि जोपर्यंत त्यांची जी शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहिला पाहिजे. तुम्ही आता राहायला एकच खोलीत असाल तर ती कधी काय बोलायचं का यावेळेस? म्हणजे असं मी आणि ती गेल्या 1-1.5 महिन्यापासून एकत्रच होतो, पण अशा गोष्टीवर कधीच चर्चा नाही झाली. एवढं फक्त आम्ही दोघी एकमेकांना म्हणायचो की हा आज सर बोलले मला बरं का. मी तिला विचारचे का बोलले, अगं पेपरला मार्क कमी पडले म्हणून बोलले. मग तेवढं विचार सोडून द्यायचं, जाऊ दे आपल्याला पेपरला मार्क कमी पडले म्हणून बोलले. ग्राउंडला गेलो नाही, ग्राउंडला शनिवारावर घरी जात होते, सरांना माहिती, त्यावरनं सर आम्हाला कधीच बोलले नाही. पण सर काल नेमकी आम्हाला त्याच गोष्टीवर बोलले. इव्हन सरांनी आम्हाला बघितलं पण होतं की आम्ही घरीच जात आहोत. सर म्हटलं आम्ही बघत होतो त्या कुठे चाललेत. माझी मोठी बहीण म्हटली, सर मोठी बहिणीने सांगितलं होतं असं. माझी मोठी बहीण म्हणली त्या चालल्यात ना, तिथे थांबायचं होतं त्यांना, विचारायचं होतं तुम्ही ग्राउंड करून जा घरी, तुम्हाला जायचंय कुठे चालले विचारायचं होतं, पण त्यांनी काहीच विचारलं नाही. सर म्हटले आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी पनिशमेंट देत असतो. मग तिला पनिशमेंट दिलीच नाही, तिला फक्त बोलले. तुम्ही शनिवार रविवार घरी काय यायचे? घर जवळ होतं म्हणून की काय आई वडिलांची सोबत तिथं व्हावी माझे म्हणून? वडिलांना गेल्या 15-20 वर्षापासून पॅरलेस आहे, त्यांना काहीच करता येत नाही. भाऊ पण लहान आहे, म्हणून मग शनिवार रविवार आम्ही घरी यायचो. म्हणजे घर सांभाळून अकॅडमी करत होता तुम्ही? इतर वेळेस आम्हाला जमत नव्हतं ग्राउंड करायचं आम्ही, म्हणून शनिवार रविवार आम्ही घरी यायचो. लांब होतं आम्हाला, 3:15ची बस होती, नंतर आम्हाला लवकर बस नसायची, म्हणून आम्ही शनिवार रविवार कायम घरी यायचो. हे सरांना माहित होतं. हे माहित असून देखील त्यांनी टॉर्चर माहित असून देखील सरांनी बोलले. माझ्या बहिणीला पण ते असं बोलले की तिच्यामुळे मला पोलीस स्टेशन जावं लागले, त्यामुळे तिला मी बोललो. आता मागणी काय आहे तुमची पोलीस प्रशासनाकडे? एवढीच मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि त्यांची शिक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहिला पाहिजे, जेणेकरून पुढील काळात अशी घटना परत घडू नये. सगळ्यांना त्यातून एक काहीतरी समज मिळाला पाहिजे. हे जर प्रकरण असं जर झाकून गेलं तर मला नाही वाटत पुढे जाऊन परत असं काही जर झालं तर ते प्रकरण परत उघडीस येईल. असं परत काही वर्तणूक व्हायला नको. ज्या मुलीचं इच्छा होती की आपण पोलीस व्हावं, पोलीस होण्यासाठी ती तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी गेली, आणि त्याच प्रशिक्षणाकडनं जर त्या मार्गदर्शकाकडनं जर तिचा आज जर जीव जात असेल, त्या अकॅडमीमध्ये जर तिचा जर त्यामुळे जर तिचा जीव जात असेल तर ही खूप वाईट घटना आहे. त्या अकॅडमीमध्ये मला एक सांग, त्या अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण त्या अकॅडमीमध्ये जवळजवळ 550 पोरं आहेत. त्यामध्ये सिनियरला 200-250 पोरं आहेत आणि ज्युनियरला 200-250 पोरं आहेत. त्यांच्यामध्ये तिला उभं केलेलं. सगळ्यांसमक्ष तिला नको ते अपशब्द वापरले, तिला बोलले.